रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवर नवे आरोप केलेले आहेत। लाडक्या बहिणी योजनेच्या जाहिरातीचं काम जीआर मध्ये नमूद संस्थांना देण्याच्या ऐवजी इतर संस्थांना दिलेली आहेत। जनसंपर्क विभाग असताना महिला बाल विकास कल्याण विभागाने जाहिरातीचं काम दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही। जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे। 15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला होता। 23 नोव्हेंबरला सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत त्यांनी कामं माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत देणं अपेक्षित आहे। परंतु 5 फेब्रुवारीला महिला आणि बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 3 कोटींची मान्यता दिली। तेवीस नोव्हेंबर 2023च्या जीआर मध्ये नमूद संस्थांना काम देण्याच्या ऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे। माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामं का दिली? महिला बालविकास विभाग या संदर्भात माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामं देण्यात आली का? असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला।